हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आज आहे आपली अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. या ठिकाणी आपले देव संपूर्णपणे उजळून झालेले आहेत. म्हणजे जे आपल्याला साहित्य लागणार आहे पूजेसाठी ते पण सर्व स्वच्छ झाले आहे. तर काय आहे अक्षय तृतीयेचे महत्त्व? अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि कोणतेही शुभ कार्य या दिवशी केल्यास त्याचे फळ अक्षय म्हणजेच नाश न होणारे असते. या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि पूजेस विशेष महत्त्व आहे. सुवर्ण, अन्न, जल, गहू, गूळ, वस्त्र यांचे दान केल्याने पुण्य लाभते. नवीन वस्तू खरेदी, विशेषतः सोने, वाहन किंवा घर खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. भगवान विष्णू, लक्ष्मी माता, कुबेर यांची पूजा केल्याने ऐश्वर्य प्राप्ती होते. या दिवशी सत्यनारायण व्रत देखील केले जाते. गंगा स्नान व तीर्थक्षेत्र दर्शन केल्यास सर्व पापांचा नाश होतो. या दिवशी भगवान गणेशाने आणि वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय तृतीयेला महत्त्व आहे. अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे. परशुराम हे जमदग्नी आणि रेणुकादेवी यांचे पुत्र होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी नरनारायण आणि हयग्रीव यांचाही जन्म झाला होता. अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात. अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख समृद्धी नांदते. अक्षय तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदामाचे दारिद्र्य संपवले होते. त्यामुळे हा दिवस जीवनात सुख समृद्धी देणारा आहे असे म्हटलं जातं. महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय्य पात्र भेट दिले होते, ज्याला द्रौपदीची थाळी या नावानेही ओळखले जाते. द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे. त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे, ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही. असं म्हणतात की अक्षय तृतीयेला पृथ्वीवर गंगा अवतरली होती. अक्षय तृतीयेला भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली, ज्यामुळे कुबेराचा देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले. नंतर होता हा दुसरा दिवसाचा व्हिडिओ. 1 मे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि त्या दिवशी होता आपल्या शिवाय आणि ओमचा निकाल. दोघांनाही A1 अशा दोघांनाही शिवाय आणि ओमला ग्रेड मिळालेल्या होत्या. सो त्यांच्या टीचर्सने पेढे मागवलेले, तो आम्ही त्यांना पेढे घेऊन गेलेलो. असाच तुमचा सर्वांचा आशीर्वाद शिवाय ओमच्यासोबत नेहमीच असाच असू द्या. ते भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.